शूर शिवबाचा देवगिरीचा देवगिरीचा देवगिरी होते हे राष्ट्र महान देवगिरी भरतभूमीची शान सह्यागिरी उदंड त्याची मान फडफडे भगवा झेंडा आसमान जी जी देवगिरी ही देवांची भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्र भूमी कशी होती? ही महाराष्ट्र भूमी अशी होती, दान द्यायला धजत होती आणि दान घ्यायला लाजत होती. अशी देवभूमी त्या महाराष्ट्र भूमीवरती. या महाराष्ट्र भूमीचं वर्णन शाहीर करतात. अव रावणाची लंका इंद्राची इंद्रसभा हित भरते पाणी आणि महाराष्ट्राच्या पंक्तीचं दुसरं नव्हतं कुणी. सुवर्णाच्या भारानी मढलेल्या सुवासनी त्यांच्या थाटा मोर कुबेरवा हे पाहणी कुबेरवा हे पाणी. ही भूमी तशी लयमानी पैठण हिची राजधानी शुद्ध गोदावरीचं पाणी कलाकार उपजले गुणी ज्ञानदेवा संगवर करी ज्ञानदेवा संगवर करी जाती पंढरी जी जी जाती पंढरी जी जी. आणि या देवगिरी प्रांतावरती ग्रहण पडलंय. ग्रहण आलं अल्लाउद्दीन खिलजीचं. अल्लाउद्दीन खिलजी जो महाराष्ट्रावरती हिरवा शालू पांघरायला तयार झालाय. तेव्हा उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली, मंदिरं बेचिराग केली. ती महाराष्ट्र भूमी तिथं सोन्याचा धोर निघायचा. ती महाराष्ट्र भूमी या अल्लाउद्दीन खिलजीने बेचिराग केली. तटबंदी तुटली तटबंदी तुटली सुंदर वाडा राहिला नाही झुंबर. देवळाच्या मशिदी झाल्या बामणाच्या वसुंता झाल्या लेकी बाळा चुना नागविल्या. सूर्याला लागला ग्रहण पडला अंधार जी जी. जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा ते ग्रहण सोडवण्याकरता परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. आणि एक असा अवतार जिजाऊ साहेबांच्या पोटात जन्म घेणार होता. जिजाऊ मासाहेब किल्ले शिवनेरीवरती होत्या. शहाजी राजांची पत्नी म्हणजे जिजाऊ माता. यांना डोहाळे लागलेत. डोहाळे कसे? कधी घोड्यावरती बसावं, घोडा फिरवावा, तलवार कमरेला लावावी आणि लढायला उतरावं असे डोहाळे लागलेत. चिंचा बोरो असे डोहाळे नव्हते बरं का. आजकाल डोहाळे अनेक प्रकारचे असतात. काही काही बायकांना माती खाऊशी वाटते, कोणाला खडू खाऊशी वाटतो, कोणाला काय तर काय अनेक प्रकारचे डोळे आहेत जे काही सांगत नाही. खूप प्रकार आहेत. माझ्या बायकोला चांगलं माहिती. अहो मंडळी, पण डोहाळे कसे असावेत? त्याच्या उदरामध्ये शिवाजी महाराज असतील, त्या जिजामातेंना डोहाळे कसे असतील? आई शिवाई बोटी त्यांनी साकडं घातलं. आई शिवाई दार उघड, आई शिवाई दार उघड, एक रत्न जन्माला येऊ दे आई भवानी दार उघड. आई दार उघड, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया हा दार, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया हा दार.
वेळ सायंकाळची, तारीख 19, मुहूर्त फाल्गुन महिन्यातील वद्य तृतीया. आणि तो दिवस उजेडला, तो दिवस उजेडला. अहो शिवाईच्या कृपेनं, आई शिवाईच्या कृपेनं पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीला झाला, पुत्र या हिंदू धर्माला झाला. त्याचं नाव ठेवलं शिवाजी, शिवाजी, शिवाजी. आणि शिवाजी महाराज बाळ रांगून लागे धरणीला, लाजवत होते चंद्राला, बाळ शिकून धावू लागला. शिवाजी महाराज हळूहळू मोठे झाले, सवंगड जमवले, तोरण बांधलं स्वराज्याचं. तोरण बांधलं कुठं? प्रचंडगडावर. प्रचंडगड म्हणजे आताचा तोरणा किल्ला, त्या ठिकाणी तोरण बांधलं. आणि एका पाठोपाठ एक नाही, दोन नाही, तब्बल 32 किल्ले घेतले शिवाजी महाराजांनी. ती खबर पोचली औरंगजेबापर्यंत. औरंगजेब मी दिल्लीचा बादशाह औरंगजेब काय म्हणतोय? कौन लाएगा शिवाजी को? त्याचा मामा शाहिस्ते खान काय म्हणतोय? भांजे हम लाएंगे शिवाजी को. आणि मग दिल्लीवरून शाहिस्ते खान निघाला. मग दिल्लीहून तडफेनं आला मामा शाहिस्ते खान. मग दिल्लीहून तडफेनं आला मामा शाहिस्ते खान. पुण्यामध्ये कडक जिद्दीनं, पुण्यामध्ये कडक जिद्दीनं. पुणे शहर किती होतं? 700 घरांचा उंबरा म्हणजे पुणवडी. 700 घरांमध्ये किती लोक राहत होती? लईत लई 7,000. आणि हा शाहिस्ते खान फौज घेऊन आलाय. किती? 40,000 फौज घेऊन, 40,000 फौज घेऊन. आणि 40,000 फौजेसमोर शिवाजी महाराज लढायला उतरले नाही. 2 पावलं मागे गेले. 2 पावलं मागे का जायचं? 2 पावलं मागे गेल्यावरती पुढची उडी ती उंच उडी असते, ती उडी जास्त वेगात असते. शिवाजी महाराज थोडं मागे सरलेत, त्याला वाटलं घाबरले. पण शिवाजी महाराजांनी काय केलं? गनिमी कावा केलाय. गनिमी कावा लग्नाचं वऱ्हाड केलं. लग्नाचं वऱ्हाड, खोटा नवरदेव, खोटी नवरी, खोटे वऱ्हाडी आणि वऱ्हाड आलं लाल मालापर्यंत. अरे लक 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 लखा, लक 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 लखा, लक 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 लखा, लक 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 लखा. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. इकडे काय खायचं नाही, इकडे काय खायचं नाही, तिकडे काय जेवायचं नाही. तोंड बांधून खायचं, तोंड बांधून खायचं, हात बांधून जेवायचं. म्हणजे कसं? इकडे काय खायचं नाही, तिकडे काय बोलायचं नाही. इकडची गोष्ट तिकडे बोलायची नाही. इकडे काय खायचं नाही, तिकडे काय जेवायचं नाही. म्हणजे इकडची गोष्ट तिकडे करायची नाही. आणि एक हात ढालीवर, एक हात तलवारीवर. जर कोणी लढताना वार केला, तोंडामधून आवाज येता कामा नाही. म्हणून तोंड बांधून जेवायचंय. इकडे काय खायचं नाही, तिकडे काय जेवायचं नाही. हात बांधून जेवायचं, तोंड म्हणून खायचं. हे लक 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 लखा, लक 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 लखा. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. आणि आलं
पण शिवाजी महाराजांना सगळं माहिती आहे. लाल महाल म्हणजे आपलं घर. घरामध्ये कुठून जायचं, घरामधनं कुठं बाहेर पडायचं आणि घरामध्ये कोण कुठं असणार, कुठली जागा कुठे, सगळं माहिती आहे. मग शिवाजी महाराजांनी काय केलं? मग त्याला शिवाजी राजानं मग त्याला शिवाजी राजानं अचानक रात्री गाठून घेतली बोटे तीन कापून जीवावरलं संकट बोटावरती भागवून शाहिस्ता पळाला पार पुणे सोडून जी. कारण माझ्या राजांच्या मनगटामध्ये भवानी संचारली होती. भवानी आली राजांच्या मनगटात भवानी आली राजांच्या मनगटात भवानी आली. भवानी जोया काय सांगू रया गणली मी गावा ओंगण रया. ए भवानीची माया काय सांगू रया गणी मी गावा काय ओंगण रया. राजांनी सारीचं नऊ लय केली, खाण्याच्या हाताची बोटच गेली. भवानी आली. काय झालं, कसं झालं, कुठून आलं आणि कुठं गेलं, काय झालं, कसं झालं, कुठून आलं, कुठं गेलं. राजा आलं. भवानी आली हो भवानी आली राजांच्या मनगटात भवानी आली. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे. हर हर माझ्या झाली गर्जना झाले अमर जिरा रामदाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गर्दी कमी आहे पण मला तुमचा आवाज जास्त पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की.